हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी खूप दिवसानंतर लाँग व्हिडिओ शूट करते. मी पहाटे 4:30च्या आसपास उठली होती. शार्वीच्या बाबांना लवकरची शिफ्ट होती, सो उठल्या लगेचच कामाला लागले. एकीकडे कुकर ठेवला, एकीकडे भाजीची तयारी केली. कणिक तर मी रात्रीच मळून ठेवली होती आणि पूर्ण तयारी रात्री करून ठेवली असेल ना, तर सकाळी उठून स्वयंपाक करायला फार वेळ लागत नाही. म्हणजे मी लिटरली कुकरमध्ये तांदूळ आणि डाळ काढून ठेवते. म्हणजे सकाळी उठल्यावरती तांदूळ डाळ धुतले की लगेचच कुकर लावता येतो. भाजी निवडून ठेवली होती, कणिक मळून ठेवलं होतं, तर उठल्यावरती फक्त फोडणी द्यायची होती मला आणि चपात्या करायच्या होत्या. दॅट्स इट. तर ते केलं पटापट. आणि 4:30ला उठणं म्हणजे आणि ते पण थंडीचं खूप जास्त मुश्किल आहे. म्हणजे खिडकीच्या बाहेर बघितलं की सगळीकडे अंधारच आहे. म्हणजे एकही लाईट चालू नव्हती आणि त्याहून जास्त डिफिकल्ट हे आहे. म्हणजे मी उठली की शार्वीला लगेचच उठायचं असतं. सो मी उठली की ती पण उठली होती आणि तिचं असं रडणं चालू होतं. ओ गोशोना, आले आले आले, घेते. नुसतं आई 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 करून रडत होती. आणि इथे माझं पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. शार्वीच्या बाबांचा टिफिन भरून दिला, त्यांना बाय बाय केलं आणि त्याच्यानंतर आम्ही दोघी फ्रेश झालो, अंघोळ केली. हॅलो. तर आता आमच्या दोघींची जस्ट अंघोळ झाली आहे. तिला तयार केलं आहे. तिला पण मी फक्त मॉइश्चरायझर लावलं आहे आणि मी पण फक्त आता मॉइश्चरायझर अप्लाय करते, म्हणजे ॲलोवेरा जेल अप्लाय करते, बाकी काहीच नाही. आय नो लाईट खूप जास्ती कमी आहे, पण बाहेर ना काम चालू आहे सोसायटीमध्ये आणि तिथे सगळे बॅम्बू लावलेत, तर त्यामुळे मी ती खिडकी उघडत नाही जास्त. तर हां, म्हटलं आज आपण व्लॉग स्टार्ट करूया. सकाळीच स्टार्ट केलं आहे, बट मी जास्ती काय बोलली नाही समोरासमोर व्हॉइस ओव्हर देणार. तर हां, आता आमचा नाश्ता आय मीन आंघोळ झाली. आता देवपूजा करू आम्ही दोघी आणि त्याच्यानंतर नाश्ता करू. हो ना पिल्लू, बाप्पा करायचा ना? नाही. तिला फक्त एकच शब्द शिकले बोलायला, नाही. माहिती नाही कुठून शिकले, बट शिकले. मग ती प्रत्येकाला नाहीच बोलते. ओके, स्टे ट्यून. अंघोळ केल्यानंतर देवपूजा करून घेतली. शार्वीला बाप्पा करायला खूप जास्ती आवडतो, तर ती अशी माझ्याजवळच उभी होती. छान अशी देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर नाश्ता करायला घेतला. जस्ट देवपूजा झाली माझी, तुम्ही बघितलंच असेल. आणि इथे मी आता तिचा एक सेकंड दाखवते. इथे मी चहा ठेवलाय, इथे मी तिचं नाचणीचं करायला ठेवलंय आणि ही अशी पायात आहे. लिटरली एक काम करायला भेटत नाही, एक काम. म्हणजे मी रोज विचार हो घेते. ओके, भेटू आपण. तर जस्ट आता माझा आणि शार्वीचा नाश्ता झालाय. तर आता घर आवरायचं आहे. घरात इतका सगळा पसारा पडलाय की काय सांगू. आणि आय नो खूप जास्ती आवाज येत असणार आहे, पण काय करू, काम चालू आहे. एक सेकंड दाखव. हे इथे बॅम्बू लावलेत, तर तिथे काम चालू आहे. आणि घरातला पसारा पण दाखवते. हा सगळा माझ्या लेकीने केलेला पसारा आहे आणि ही माझी गोड लेक. हा पसारा आवरायचा आहे मला आता. मी नेहमी एक काम विसरते, ते म्हणजे झाडांना पाणी घालणं. तर आज माझ्या लक्षात होतं. मी रात्रीच ठरवलेलं की उद्या सकाळी उठल्या झाडांना पाणी घालायचं आहे. सो सगळ्यात पहिलं मी ते काम करून घेतलं विसरायच्या आधी. आणि सगळी कामं झालेली होती माझी. लवकर उठते त्यामुळे लवकर कामं होतात. आणि त्याच्यानंतर मी आणि शार्वी मस्त असं टाइमपास करत बसलो होतो. तू माझी आहे ना? मग तू कोणाची आहे? जी आहे ना शार्वी? तू माझी आहे ना? माझी आहेस ना? मग कोणाची आहे?
तर हे असं होतं आमचं मॉर्निंग रुटीन. तर तुम्हाला हे कसं वाटलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अजून तुम्हाला काय बघायला आवडेल हेही मला नक्की कमेंट करून सांगा. थँक यू फॉर वॉचिंग.